Hare
पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेल अवघियाचा विसर झाला अवघियांचा विसर झाला हाची राहिला उद्योग देव कृपा करील मज काय लाज राखेल तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटेल सांगीसा देव कृपा करील मज काय लाज राखेल योंत प्रविश मनवाच विमम सुतां संजीव यद्यखिल शक्तिधर सदाना अर्णव हस्त चरण श्रवणत्वगादिन् कानं नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातं मनिन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पार्थ संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरीत काही जणेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमस्ते शारदे देवी सरस्वती माते प्रदे वसितो मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदे हिमे अतुलित बलधामं हेमशिलाव देहं तनुजवन पुरुषानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणां धीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि सभा सकल साधु संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जानोनी भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितसे मस्तक हे पाया मस्तकही पायावरी आभार करी संतांच्या दयांची केली स्मरण
होय सकळ विद्येचे अधिकरण जे जे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त काळी प्राप्त समयी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहोत. अखिलपट ब्रह्मांड नायक विश्वचालक मालक गुणविधान पंढरीश पांडुरंग परमात्मा नाम कृष्ण परमात्मा यांचे अनेक लाडके भक्त, या अनेक लाडक्या भक्तातील एक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्यांचं कडकडीत लखलखीत चकचकीत आरशापेक्षाही स्वच्छ सूर्याला लाजलेलं असं ज्यांचं वैराग्य आहे, असे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू क्षेत्र निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय, या तुकोबारायांचा सेवेकरता निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून अभंग 4 चरणाचा असून अभंगाच्या माध्यमातून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय मुमुक्षुचं वर्णन असणार, मुमुक्षुची अवस्था या अभंगामध्ये सांगतात. मुमुक्षु असणारा त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाची असणारी साधना करत असतानाची अवस्था त्याला प्राप्त झालेली असते. ज्या अवस्थेवर असणारा तो मुमुक्षु असतो ती अवस्था या अभंगामध्ये पुरेपूर सांगतात. अभंगाच्या 4 चरणाचा सरळ अर्थ सरळ भावार्थ पाहिजे झाला तर तो अशा पद्धतीचा जगतामध्ये दुर्मिळातला दुर्मिळ, अवघडातला अवघड, कठीणातला कठीण, जो जप्यांना तप्यांना योग्यांना वैराग्यांना संन्याशांना जप करून तप करून अनुष्ठान करून गिरिगंधरामध्ये जाऊन पाण्यामध्ये उभं राहून डोंगरामध्ये उलट टांगून घेऊन तो परमात्मा सहजासहजी प्राप्त होत नाही. कारण का? अनेक साधना करून पाहिल्या, योग याग जप तप नाम अनुष्ठान सर्व केलं, परंतु परमात्मा देव भगवान असणारा लवकर भेटत नाही. योगी याच्या ध्यानी आता न तुटसी, हा तो परमात्मा योग्यांना सुद्धा लवकरात लवकर प्राप्त होत नाही. नवे ज्या साधकांनी योग करून पाहिला त्याच्यासाठी ज्ञानोबा असणारे ज्ञानेश्वरी मध्ये उभी अशा पद्धतीची सांगतात. योगाची वाटा जे निघालेगा सुभटा तया दुःखाचा चिक्षेल वाटा भागा आला. सुभट म्हणजे युद्धास्त्र सुष्टुम भट्टती ती सुभट्ट म्हणजे हनुमंतराय असणारे बरं का. हा योगाची वाटा जे निघालेगा सुभटा तया दुःखाचं, जे योगाच्या वाटेने निघाले त्यांना देव लवकर प्राप्त झाला नाही, परंतु त्यांना काय प्राप्त झालं तर शेल्क असणारं दुःख त्यांना त्यांच्या पदरामध्ये पडलं. परंतु परमात्मा भगवान असणारा काही लवकर भेटला नाही, देव लवकर भेटत नाही. नवे ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सुद्धा एका ठिकाणी सांगतात, काय सांगतात, जे योग करतात ना त्यांना असणारं देव तर प्राप्त व्हायचं ते दूरच राहिलं, देव प्राप्त व्हायचं ते दूरच राहिलं, परंतु दुसरंच प्राप्त होऊन बसतं. काय प्राप्त होतं? योग याग विधी जेणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. विनाकारण असणारा दंभ निर्माण होतो की मी कीर्तनकार आहे, मी मृदंगाचार्य, मी गायनाचार्य आहे, मी विनेकरी आहे, मी चोपदार आहे, मी भागवताचार्य, मी रामायणाचार्य आहे, मी व्यासपीठ चालक आहे, मी असा आहे, मी तसा आहे. हे विनाकारण असणारे काय होतो तर दंभ निर्माण होतो, परंतु देव असणारा लवकरात लवकर प्राप्त होत नाही. योगी याच्या ध्यानी योगाची वाटा योग याग विधी देव प्राप्त होत नाही. अनेक साधना करून पाहिल्या, नाना साधनाच्या अखिल्या खटापटा परी त्या नकोबतीच्या गारवंटा जाणू जाता जाणीव घाली आड फाटा. योग अभ्यासे रोधिताती वाटाव. योग अभ्यास करून पाहिला, देव भेटत नाही म्हणून असणारी तुकोबाऱ्याला चिंता वाटायला लागली. म्हणून तुकोबारे असणारे जे जे कुणी दिसतात ना त्यांना हेच विचारतात, काय विचारतात त्यांना पुस्तक असणार तुकोबारे. अभंगाचं पहिलं चरण सांगतात, पुसाविसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयाशी पुसाविशी हेची वाटे. पण काय वाटे हो तुकोबारे, तुम्हाला नेमकं काय वाटे तर तुकोबारे त्याचं उत्तर असणार अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, देव कृपा करील मज, माझ्यावर देव कृपा करील काय आणि माझी लाज राखेल काय. एवढं नव्हे, अहो देवा तुम्ही मला प्राप्त होण्यासाठी, हे परमात्मा माझी लाज राखण्यासाठी, माझ्यावर तुम्ही कृपा करण्यासाठी मी काय केलं तर माझ्या जीवनामध्ये माझ्या सर्व संसाराची नव्हे नाम अवघी याचा म्हणजे नाम सर्वस्वाचा मी काय केला विसर पाडला. अभंगाचं 3रं चरण, अवघी याचा विसर झाला
हा राहिला उद्योग किंवा हाची राहिला उद्योग, हा देवा अरे सर्व काही विसरलं, फक्त एकच उद्योग आम्ही धरलाय, तुझं भजन भजन भजन. या भजनाच्या व्यतिरिक्त दुसरं आम्हाला काही सुद्धा आठवत नाही. काय खातो आम्ही कासया सांगते, भोजनाची सुद्धा आम्हाला चव राहिली नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त एकमेव म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये भजन करतो. आता मलाच चिंता वाटायला लागली की देवा एवढं सर्व विसरलं, अरे माझी लाज राखतो का नाही, माझ्यावर कृपा करतो का नाही, याची चिंता असणारी तुकोबारायला वाटायला लागली. म्हणून अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे चिंता वाटली कोण भेटे सांगेसे किंवा कोण भेटे सांगेसा, असा कोणीतरी सांगेसे शब्द वापरल्याच्या नंतर अनेक होतात आणि सा वापरल्याच्या नंतर कोणती असणार एक निर्माण होतो. कोण भेटे सांगेसे किंवा कोण भेटे सांगेसा, एखादा अलगद असणार त्याला सांगेसा असं म्हटलेलं आहे. असा कोणीतरी भेटेल का, देव कृपा करील मज काय लाज राखील, असा या अभंगाचा मतित अर्थ भावार्थ असणारा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या प्रत्येकाच्या लक्षामध्ये आला का, आला का, आला असेल तरी हो म्हणा, नसेल आला तरी हो म्हणा. वक्त किसी का गुलाम नाही, कारण वेळ थांबणार नाही. जर तुम्ही म्हटले की महाराज माझ्या आमच्या अभंगाचा अर्थ लक्षात आला नाही तर मी पुन्हा पुन्हा सांगेन, मी पुन्हा येईन असं नाही म्हणणार, पण अर्थ पुन्हा पुन्हा सांगेन. पुढील भावार्थ सांगायचा राहून जाईल. म्हणून अभंगाचा भावार्थ तुमच्या लक्षामध्ये आला आहे असं गृहीत धरून आपण पुढे चालण्याचा प्रयत्न करू. विठाला थोडासा परिहार म्हणजे तो अशा पद्धतीचा, अनेक वर्षापासून नवे याचं नामकरण करत असताना, याला नाव ठेवत असताना कशाला तरी नाव ठेवलं पाहिजे. कारण बदली या बालकाशी नाव नाही ते पासी, आणि पुढं काय ठेविलिया नावेसी ओदेत उठे. त्याला जे नाव ठेवलं ना त्या नावाला असणार ते पुढे पुढे ओ देत असतं. म्हणून याला नामकरण आपण 120 असणार 120वे वर्ष आपल्या या सप्ताहाचं दाखवलेलं आहे, दिसत आहे. परंतु अनेक वर्षापासून चालत आलेला हा नाम सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या बीज उत्सवानिमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, नवे गाथा पारायण, हरिपाठ, कीर्तन, जागराची भजन, काकडा भजन असे संपूर्ण कार्यक्रम असणारे या नाम सप्ताहामध्ये आहेत. सप्त म्हणजे काय, सप्त म्हणजे 7 आणि म्हणजे दिवस. 7 दिवस सप्ताह भगवंताचा नाम यज्ञ, ज्ञान यज्ञ आणि दान यज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि 8व्या दिवशी गोपाळांनी गोड केला, तर गोपाळकाला हा 8व्या दिवशी त्या अनुषंगाने 7 दिवस परमात्म्याचं नामस्मरण या नाम सप्ताहामध्ये चालत आहे. अनेक वर्षापासून ही परंपरा नवे विचार जर केला तर समोर असणारे हनुमंतराय बजरंगबली आणि तुकोबारायच्या या प्रांगणामध्ये ही पवित्र माती, ही पवित्र भूमी, का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, का आचार गौरव सुकुलिनीचे ज्ञानोबराय सांगतात की प्रत्येकाचे आचार विचार कशा पद्धतीचे असावे. तसाच विचार केला. प्रस्तावनेमध्ये मला जास्त बोलायचं नाही, परंतु 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या जर गेलो आपण तर आहार शुद्धी, सत्व शुद्धी, बस एका वाक्यामध्ये एका शब्दामध्ये जसा तुमचा आहार असाल ना तसं तुमची जैसा पिओगे पाणी वैसे बोलोगी वाणी, जैसा खाओगे अन्न वैसा होगा मन. जसं अन्न खाल्लं तसं मन होत असतं. जशी भूमी असली तशी त्यातून ओम निर्माण होत असतात. या भूमीचंच वैशिष्ट्य असं आहे की या भूमीला असणारे पावलं कुणाचे लागलेत, या भूमीला पावलं कुणाचे लागलेत, तुकोबारायचे. हो सर्वांनी सांगितलं आजपर्यंत तुकोबारायचीच पावलं लागलेली या भूमीला. सर्वांनी सांगितलं की तुकोबाराय या ठिकाणी येऊन गेले. सर्वजण सांगतात की तुकोबाराय येत होते,
हे मान्य आहे, परंतु याच्या उलट असणारा याच्या पुढील एक शब्द बोलून मी अशा पद्धतीचा शब्द वापरून तुम्हाला शब्द प्रयोग करतो की जेव्हा तुकोबाराय असणारी या भूमीमध्ये येत होते ना, तेव्हा तुकोबाराय एकटे नव्हते हो येत. तुकोबाराय एकटे नव्हते हो येत. तुकोबाराय जिथं जिथं जात होते ना, तू माझा सांगाती. हा, तुकोबाराय जिथं जिथं जात होते ना, अहो कोण होतं त्या तुकोबारायला? दुसरं कोण होतं त्या तुकोबारायला? जिथं जिथं तुकोबाराय जात होते ना, तुम्ही आजपर्यंत सर्व असणाऱ्या आपल्या धुनपाडावासिया सर्व मंडळींनी असणाऱ्या या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये हा नाम सप्ताह चालत असताना, नवे व्याख्यान चालत असताना तुम्ही हेच ऐकलं असेल की तुकोबाराय या भूमीमध्ये येऊन गेलेत, महाराज या भूमीमध्ये येऊन गेलेत, बुवा या भूमीमध्ये येऊन गेलेत. पण मी त्याच्या पुढे सांगतो, जिथे जिथे असणारे तुकोबाराय जात होते ना, त्या त्या ठिकाणी असणारा साक्षात परमात्मा येत होता. म्हणून इथं तुकोबाराय आलेत असं नाही, तर तुकोबाराय तर आलेतच आलेत, पण साक्षात पंढरीश गुरुनिधान अखिलपद ब्रह्मांड नायक विश्वचालक मालक गुरुनिधान पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा या भूमीमध्ये येऊन गेलेला आहे. ही भूमी असणारी साधी, ही भूमी असणारी साधी नाही. म्हणूनच ओवी ज्ञानोबाची मला आठवली का भूमीची मार्ग, ती भूमीच असणारी पवित्र, या पवित्र मातीमध्ये या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये चालत असलेला हा नाम सप्ताह, आजची असणारी 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, बरोबर ना? हो, हा माझ्या वाट्याला आलेली आहे. आज ज्यांचं सौजन्य आहे कैलास श्री केशव वासुदेव भुयर यांच्या स्मरणार्थ श्री संजय केशव भुयर धुनपाडा यांचं हे सौजन्य आहे. आता आजच्या अल्पहार असणारे कैलास श्री नारायण काळू भुयर व कैलास देवकाबाई नारायण भुयर यांच्या स्मरणार्थ कैलास यमुनाबाई बाय वामन भुयर यांच्या स्मरणार्थ असणारा अल्पहार. आणि आजचे सौजन्य नेमकं काय घेतात? अनेक जण सौजन्य घेतात, अनेकांनी सौजन्य घेतलं. प्रत्येक सप्ताहामध्ये नाम सप्ताहामध्ये सौजन्य म्हणजे नेमकं काय असतं? अल्पहाराचा असू द्या, नवे कीर्तनकाराचा असू द्या, वादकाचा असू द्या, गायकाचा असू द्या, यातलं जेवढं नामस्मरण केल्या जातं, यातली जेवढी सेवा केल्या जाते, यातला जेवढा पुण्याचा वाटा असतो, यातला जेवढा पुण्याचा भाग असतो ना, ज्यांनी सौजन्य घेतलेला असतं ना, त्यांना तो प्राप्त होत असतो. इकडे कसं आहे हे मला माहिती नाही, परंतु आमच्या तिकडे नंबर लावत असतात म्हणजे हा आमच्या तिकडं नंबर लावतात. पण इकडे तसंच असावं असं आहे की म्हणून सौजन्य असणार. आजच्या सौजन्यवाल्यांना खूप खूप धन्यवाद. समस्त हा चालत असलेला नाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी धुनपाडा या सर्वांच्या संयोजनाने आयोजनाने कुशल कार्याने असणार कुशल मार्गदर्शनाने मला या ठिकाणी ज्यांनी आमंत्रित केलं, नवीन ज्यांनी असणारी सेवेचा योग दिला आणि त्यांच्या दैवयोगाने असणारा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योगायोग आला, असे आमचे मंगेश महाराज भुयर यांना मी साष्टांग धन्यवाद प्रणाम करतो. दोन्ही बाजूला असणारे दोन्ही चौकदार, मी एवढा काही असणारा धष्टपुष्ट नाही, कुठंच जात नाही, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या काठ्यातोनी असणारे दंड खाली असले तरी चालतो. मी माणूस असा गाजराची पुडी वाजली तोवर वाजली, नाहीतर कटकन म्हणून खाल्ली. आणि दोघांची मला गरज नाही, तरी तुम्ही उभे आहात, फक्त मागच राहा, माझ्या जवळ येऊ नका. म्हणजे मी आपला मागच राहा, माझ्या जवळ आले तर मला भीती वाटते. विनेकरी बाबा संपूर्ण असणारे प्रत्येक महाराज मंडळी, तुम्हाला सर्वांचं नामकरण मला माहिती नाही, सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम करतो. या बाजूला माझ्या बाबा तुम्ही सुद्धा गोड चालत राहिली. माझ्या समवेत आलेले माझे दोन्ही ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्ती पारायण शंकरजी महाराज इंगोले, संगीत विशारद श्री हरिभक्ती पारायण संगीत विशारद एकनाथजी महाराज शिंदे आणि समस्त मंडळी असणारे शूटिंगवाले दादा आणि इकडे असणारे मदनगावर ज्यांची थाप पडते असे आमचे यांचं फार मोठं प्रस्थ आहे असे कुंभीकर असणारे आमचे श्री महाराज पूजनीय ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तिकडची विनेकरी भक्तिमती माता, मातृवर्ग, पितृवर्ग, ब्रह्मस्वरूप प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुर्गा आरती असे भक्ती बोध जरी गंगावती स्वीकारा की तुम्ही बसलेले श्रोते नसून साक्षात असणारे देव आहात. देवापेक्षा असणारे तुम्ही कमी नाही. तुम्हा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल प्रल्हाद स्थानधारी तरलगतितया अष्टोद्धव काश्यधारी वीणाधारी सुरर्षी सुरकुशलतया राग करता अर्जुन अद्भुत इंद्रवादीन मृदंग जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसर चलया व्यासपुत्र बभूव. विठ्ठल सिस्टीम आणि दादा अतिशय सुंदर सिस्टीम, थोडंसं फक्त बेस कमी करा.
बाकी काही नाही, सर्व ओके एकदम. थोडं डबल गेम देऊन टाका, काही टेन्शन नाही, एकदम ओके. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अभंगाच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे. हवल्या वेळामध्ये धावत्या वेळामध्ये आपल्याला जेवढं चिंतन करता येईल एवढं करण्याचा प्रयत्न करू. कुठलंही आदवा तद्वा न बोलता जेवढं अभंगाच्या अनुषंगाने बोलता येईल, अभंगावर जेवढं बोलता येईल, अभंगाच्या माध्यमातून आपल्याला जेवढं विश्लेषण करता येईल, परमात्मा भगवान असताना जशी बुद्धी देतील तसं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. अभंग सेवेकरता निवडलेला जो आहे तो जगद्गुरु श्री तुकोबारायचा आहे. अभंग तुकोबारायचा असून 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु श्री तुकोबाराय मुमुक्षूचं वर्णन असणार करतात. मुमुक्षूची अवस्था असणार, देवाबद्दल झालेली मुमुक्षूची अवस्था या अभंगामध्ये सांगत असतात. मग आपण सेवा करत असताना, आपण कीर्तन करत असताना, आपण नामस्मरण करत असताना कशा पद्धतीचं केलं पाहिजे. आपण जेणेकरून नामस्मरण करत असताना, सेवा करत असताना अशी सेवा केली पाहिजे की जी सेवा असणारी देवाला आवडेल, जी सेवा देवाला आवडते, देवाला आवडली पाहिजे, तर अशी सेवा आपण केली पाहिजे. तर सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये उदाहरण देत नसतात, परंतु तरी देतो. जो कीर्तनकार सुरुवातीला दृष्टांत सांगतो, समाज समजून घेत असतो की हा लक्षात आलं किंवा नाही आलं, तरी उदाहरण देतो की सेवा करत असताना कशी, पत्नीने पतीची सेवा करत असताना कशा पद्धतीची केली पाहिजे. पत्नीला सेवा आवडते अशी सेवा करून चालणार नाही. जी सेवा असणारी पतीला आवडते तशी सेवा असणारी पत्नीने केली पाहिजे. तर यजमान पाहुणे मंडळी आपल्या घरी आले, त्या पाहुणे मंडळीची सेवा करत असताना आपण सेवा कशी केली पाहिजे. तर आपल्याला जशी आवडते अशी नाही, जशी सेवा असणारी पाहुण्याला आवडते तशी सेवा करणं गरजेची आहे. गुरुची सेवा करत असताना कशी सेवा केली पाहिजे. तर जशी सेवा आपल्याला आवडते अशी सेवा करून चालणार नाही. गुरुला असणारं गोड जमत नाही आणि आपण लगेच म्हणायला तिथं की गुरुजी असं काय करता, अहो जिलेबी आहे, गरम गरम तुपातली आहे, साजूक तुपातली आहे, बारीक बारीक वेळे काढलेली आहेत, लाल लाल झालेले आहेत आणि एकदम गोड कडक असतरी गरम गरम जिलेबी तुम्ही खा. गुरुजी म्हणते मला जमतच नाही आणि आग्रह करायला लागलो. तसं आग्रह करून चालणार नाही. गुरुजीची सेवा करत असताना जी सेवा असणारी गुरुला आवडते तशी सेवा आपण केली पाहिजे. तर तसं सेवा करत असताना, नामस्मरण करत असताना, भक्ती करत असताना आपण कशी भक्ती केली पाहिजे, तर कशी सेवा केली पाहिजे. तर जशी सेवा असणारी देवाला आवडते, देवाला आवडली पाहिजे अशी सेवा आपण करणं गरजेचं आहे. हे देवा मी तुझी सेवा करतो, तुझं नामस्मरण करतो. अरे अनेक ठिकाणी तुझं नवे नवे माझा दिवस असणारा दिन रजनी हाची धंदा. अरे माझ्या जीवनामध्ये परमात्मा मी दुसरं तिसरं काही न करता तुझंच नामस्मरण करतो. परंतु त्या सेवेच्या योगाने, त्या सेवेच्या दैवयोगाने परमात्मा माझ्यावर कधी संतुष्ट होईल, परमात्मा माझ्यावर केव्हा प्रसन्न होईल याची चिंता तुकोबारायला वाटायला लागली. काही ऐसा पात्र होईन लाभासी जेणे ऋषिकेशी तुष्ट येईल. काही ऐसा पात्र होईन लाभासी, होईन लाभासी जेणे ऋषिकेशी तुष्ट येईल, जेणे ऋषिकेशी तुष्ट येईल. काही ऐसा पात्र होईन लाभासी, होईन लाभासी. काही ऐसा पात्र, हे देवा मी तुझी सेवा करत असताना त्या पात्रतेला केव्हा जाईल, कुठल्या पात्रतेला की जेणे ऋषिकेशी तुष्ट येईल. ऋषिकेश परमात्मा नाम भगवान असणारा माझ्यावर केव्हा संतुष्ट होईल अशी सेवा माझ्याकडे केव्हा करेल. आणि देवाला नेमकं आवडतं काय, अहो देवाला काय आवडतं, देवाला देवाचं नावच आवडतं. देवाला काय आवडतं, देवाला देवाचं नाव आवडतं. आवडे देवासी तू ऐका
ऐका प्रकार. देवाच्या आवडीचा एक प्रकार आहे. प्रत्येकाच्या आवडीचा जसा एक एक प्रकार आहे ना, कुणाला गोड आवडतं, कुणाला आंबट आवडतं, कुणाला तिखट आवडतं, कुणाला हिरव्या मिरच्याच पाहिजे. हा, प्रत्येकाची चव असणारी, प्रत्येकाला वेगवेगळी चव असणारी पाहिजेत असते. कुणाला जांभूळ आवडतं, कुणाला आंबा आवडतं, कुणाला सफरचंद आवडतं, कुणाला केळी आवडतं. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. परंतु माझ्या परमात्म्याची, भगवंताची आवड काय आहे? ती आवड आता सांगितली. आवड आहे देवाशी. तो आहे का प्रकार? देवाच्या आवडीचा प्रकार आहे. काय आहे देवाच्या आवडीचा प्रकार? तर नामाचा उच्चार रात्रंदिवस. हा, देवाच्या आवडीचा हा प्रकार आहे की जो रात्रंदिवस नामस्मरण करतो ना, हा, तो नामच असणारं देवाला आवडतं. हाच देवाच्या आवडीचा प्रकार आहे. म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी. जो देवाचं नाव आवडीने भावेने घेतो त्याची सर्व चिंता असणारा तो परमात्मा पाहत असतो. तुका म्हणे बाहेर घालतरी यावरी, तुका म्हणे बाहेर घालूत यावरी, दोन्ही प्रमाण पाहून घ्या. कारण का तो परमात्मा असणारा शेवटी त्याला त्याचं निवारण करत असतो. का निवारण करतो? तर परमात्म्याला असणारं त्याचं नाव आवडतं. म्हणून देवाला आवडतं, देवाला आवडणारा प्रकार असणारा देवाचं नाव आहे. तर मग देवाची सेवा करत असताना देवाच्या आवडीची सेवा केली पाहिजे. तसं इथं कीर्तनाची सेवा करत असताना जी सेवा देवाला, जी सेवा तुकोबारायला आणि जी सेवा माझ्या हनुमंतरायाला आवडेल ना, तीच सेवा केली पाहिजे. तुम्हाला नेमकं काय आवडतं? सेवा करतात तुकोबाराय, देवाची सेवा करतात. आणि या अभंगाच्या माध्यमातून सांगत असताना प्रकार अशा पद्धतीचे सांगितलेले आहेत की अभंगाच्या माध्यमातून जे प्रकार सांगितले ते 4 प्रकार सांगितले. कशा पद्धतीचे? विषय पामर, विषयी, मुक्त आणि मुमुक्षु, किंवा मुमुक्षु आणि मुक्त. हा, मग शेवटी असणारं त्या ओव्या पाहून घ्या की चौथी याची काहीची करणे नाही. जो असणारं शेवटच्या अवस्थेला तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता, म्हणजे तुकोबारायला काही करायची गरज नाही. चौथी याची काहीच करणे नाही, त्यालाही काही करायची गरज नाही, कारण जो मुक्त झाला त्याचा प्रश्न नाही. पण नेमके हे जे 4 प्रकार पडले, मी बोलतोय ते कळतंय ना तुम्हाला? माझी भाषा कळते ना? कोणीतरी खालून मान हलवा. कळते ना मी सांगतोय? हा, ठीक. 4 प्रकार पडलेले आहेत. पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त. तो मुमुक्षु मध्ये असतात, पामरामध्ये, विषयामध्ये असतात. आता त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. पामरामध्ये असतात 2 प्रकार पडलेले, विषयामध्येही असतात 2 प्रकार पडलेले आहेत. पण याचा जर पामर नेमकं कुणाला म्हणायचं? पामर नेमकं कुणाला म्हणायचं? पामर त्याला म्हणलं जातं, पामर त्याला म्हणावं की जो असणारा महाराज उत्कृष्ट असो, उत्कृष्ट असो, कसंही असो, कुठल्याही भोगामध्ये जो रममान होतो ना, त्याला पामर म्हणावं. त्याला पामर म्हणावं. विषयी कशाला म्हणावं? आता संपूर्ण विचार जर केला तर महाराज मी एक प्रमाण माझं मी म्हणून दाखवतो तुम्हाला. संपूर्ण जग असणारं कशामध्ये बोललंय? तर विषय कोणी बोलले? जीव. आता याची कोण करील किव? अरे नृपजे नारायणी भाव आवडी ठाव दे. हा, संपूर्ण जगत असणार, संपूर्ण विश्व असणार, त्रैलोक्य असणार, नवे विषयामध्ये गुंतले. जे स्वर्गात राहतात ते सुद्धा विषयामध्ये गुंतले, जे पाताळामध्ये राहतात ते सुद्धा विषयामध्ये गुंतले, आणि जे मृत्यू लोकांमध्ये राहतात यांचं तर सांगायचंच काय. त्यांचं सांगायचं काय? सांगायचं म्हणजे काय सांगायचं? तर विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. कारण जे मृत्यू लोकांमध्ये राहतात ना, त्यांना गोड परमार्थ कडू लागायला लागला, आणि कडू विषय असणारे गोड लागायला लागले. हे मृत्यू लोकीचे उपराटे. हे मृत्यू लोकांमधलं उपराटे असंच आहे. याला उलट म्हणावं तर मग विषय नेमका कसा? महाराज जो चांगली चांगली कामं करतो आणि चांगली चांगली कामं करून असताना चांगले चांगले भोग मिळवतो, आणि मिळवल्याच्या नंतर ते भोग भोगतो, आणि भोगामध्ये जो रममान होतो त्याला विषय म्हणावं. याचं काही उदाहरण सांगता येईल का तुम्हाला? याचं काही उदाहरण देता येईल का? याच्याबद्दल काही बोलता येईल का? हो ना. चांगले चांगले काम करून चांगले चांगले भोग प्राप्त करायचे. कसे प्राप्त करायचे? विचार करा. नवश स्वर्गाधिपती झाला. ज्ञानेश्वर आधी नवश स्वर्गाधिपती झाला,
परी तोड हाते भंबावला तो भुजंग तुम पावला नेनसी काही किंवा सर्प देखा. तुमचे दोन्ही भाव असणारे दोन्ही शब्द दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत ते पाहून घ्या. हा काय झालं, चांगली चांगली कामं केली. चांगली कामं केली म्हणजे काय, स्वर्गाचं राज्य मिळालं, इंद्रादिक देवाचं स्वर्गाचं राज्य प्राप्त झालं. स्वर्गाचं राज्य असणारं काही सहजासहजी प्राप्त होतं का? शेजारच्याचे बांध करून धुरे पूर्ण असणारं शेजारच्या साडीला काडी लावून देऊन स्वर्गलोकाचं राज्य प्राप्त होतं का? नाही असणार. असं होणार नाही. आपल्या अंगातलं पाणी दुसऱ्याच्या अंगामध्ये घातल्याच्या नंतर आपण केर झाडत असताना आपल्या अंगातला केर दुसऱ्याच्या अंगामध्ये झाडल्याच्या नंतर स्वर्गाची प्राप्ती होते का? नाही. स्वर्गाची प्राप्ती होण्यासाठी काय केलं तर स्वर्गाची प्राप्ती होण्यासाठी यज्ञ याग कर्म केले. यज्ञ यागादिक कर्म केले आणि यज्ञ यागादिक कर्म केले असं म्हणतात शतमख संपत्ती इंद्राची आहे. बरोबर, शतमख संपत्ती इंद्राची आहे. नववे आपण या पृथ्वी तलावावर जेव्हा 100 यज्ञ करू. किती यज्ञ? कमी करा, थोडा गेम द्या. 100 यज्ञ करू आणि 100 यज्ञ केल्याच्या नंतर काय होतं, त्याच्यामध्ये व्यत्यय येतच असतं. यज्ञ करत असताना व्यत्यय निर्माण होतो, बाधा निर्माण होते. पण बाधा निर्माण न होता, बाधा निर्माण झाली तरी ती बाधा बाजूला सारून पुन्हा 100 यज्ञ पूर्ण जेव्हा करा तेव्हा आपल्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त होतं. असा नहुष राजाने असणारे 100 यज्ञ पूर्ण केले आणि 100 यज्ञ पूर्ण करून त्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त झालं, इंद्रपद प्राप्त झालं. म्हणजे काय केलं, चांगले चांगले कर्म केले आणि चांगले चांगले कर्म केल्याच्या नंतर चांगलं पद प्राप्त झालं. हे पहा विषयी सांगतोय बरं का मी तुम्हाला. चांगलं पद प्राप्त झालं. कुठलं पद प्राप्त झालं तर इंद्रपद प्राप्त झालं. इंद्रपद प्राप्त झाल्याच्या नंतर तिथं थांबायचं असताना नाही, इंद्रपद प्राप्त झाल्याच्या नंतर इंद्रदेवाकडे जात असताना महाराज तो जात असताना त्याने सांगितलं की मला अपूर्व वाहनावर बसून जायचं. अपूर्व वाहन म्हणजे नेमकं काय, तुम्ही आतापर्यंत बैलाची गाडी पाहिली का? पाहिली. तुम्ही घोड्याची गाडी पाहिली का? पाहिली. तुम्ही येड्याची गाडी पाहिली का? येड्याची गाडी नाही. कधी कधी येडे असताना गाडा खेळतात. लहान लेकरं नाही बरं का, मोठ्याने येडे असतात. पायामध्ये काठी टाकले हे आठवा लहानपणचे दिवस. हा, येड्याची गाडी पाहिली का? नाही. तुम्ही पाहिली. घोड्याची गाडी पाहिली, बैलाची गाडी पाहिली, रेड्याची गाडी पाहिली, कुत्र्याची गाडी पाहिली. म्हणजे अपूर्व वाहन. अपूर्व वाहन म्हणजे काय महाराज, जे वाहन आतापर्यंत तुम्ही पाहिलंच नाही त्या वाहनावर बसून असताना नहुष राजाला जायचं होतं. मग असं अपूर्व वाहन नेमकं काय तर रथ आणला आणि रथाला असणारं ऋषीला झुंपवलं. ऋषीला रथाला झुंपवलं आणि सापाचा चाबूक केला आणि स्वर्गाच्या दिशेने असणारा रथ जेव्हा निघाला ना, निघत असताना नहुष राजाने असणारा सापाचा चाबूक असणारा ऋषीला मारला आणि सांगितलं चला ना, म्हटले सप काय करा तर सप चला. कुठं जायचं सप? या नहुष राजाला इंद्रपद प्राप्त झालं होतं. पण इंद्रपद प्राप्त होऊन असणारा अपेक्षा कशाची होती की मेनका, उर्वशी, तिलोत्तमा असणाऱ्या यांना भोगण्याची इच्छा प्राप्त झाली. म्हणजे चांगले चांगले कर्म प्राप्त करायचे, चांगले चांगले कर्म करायचे आणि चांगले कर्म करून असणारं यज्ञ यागादिक कर्म करून विषयामध्ये रममान व्हायचं आणि मग असणारं तिथून पुन्हा संपायचं. विषय भोगण्यासाठी निघाला आणि मग महाराज विषयाच्या आशेने निघाल्याच्या नंतर ऋषीने शाप दिला की हे राजा नहुष, तू विषय भोगण्यासाठी असणारा इतका आतुर झाला असता, तू सापाचा चाबूक मारलास ना, जा भुजंग भव, तू साप होशील. म्हणून नहुष स्वर्गाधिपती झाला, तो रहाटे भांबावला. हा, म्हणून भुजंगत्व पावला. म्हणून असणारा तो भुजंग पावला याला विषयी म्हणतात. विठ्ठल आता कुणाला बघायचंय? मुक्त. मुमुक्षु नंतर पाहूया. मुक्त कोणाला म्हणायचं? अहो मुक्त म्हणजे नेमकं काय? जो मुक्त आहे त्याला मुक्त म्हणायचं का? जो टाइमावर बोलत नाही त्याला मुक्त म्हणायचं का? जो कधी असताना डांबरलेल्या पोटासारखा करायला तो बोलत नाही त्याला मुक्त म्हणायचं का? नाही. मुक्त कोणाला म्हणावं? अहो मुक्त त्याला म्हणावं, मुक्त कासया म्हणावे. मुक्त कासया म्हणावे. घसघस घसी ऊपर डाला पानी, मेरे दिल की
श्रीपाद महाराजांनी पहिचानली. तुम्हाला वाटतं काय मी प्रमाणे सांगून ठेवलं? सांगून नाही ठेवलं. सांगून काय ठेवायचं? हा, कुणाला मुक्त बनावं? चला आपल्या विषयात. मुक्त कासैला म्हणावे, बंधन तो नाही ठावे, त्याला मुक्त म्हणावं. कुठल्याच प्रकारचं बंधन ज्याला नाही त्याला मुक्त म्हणावं. जो काय करतो, नवे नवे असणार, कशा पद्धतीत राहतो, कशा पद्धतीत वागतो, कसा चालतो, कसा बसतो, कसा उठतो, किती भजन करतो, नाही नाही, त्याला कुठल्याच प्रकारचं बंधन ज्याला नाही त्याला असणार मुक्त म्हणायचं. मुमुक्षु मुक्त आणि आता मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे नेमकं काय हो महाराज? की तो त्याच्या जीवनामध्ये असणारा मुमुक्षु, मोक्ष इच्छिती ती मुमुक्षा. मुमुक्ष असणारी अपेक्षा करतो, पण कशाची अपेक्षा करतो? मोक्षाची अपेक्षा जो करतो ना त्याला मुमुक्षु म्हणावं. आता मोक्ष म्हणजे नेमकं काय? मोक्ष म्हणजे नेमकं काय? हा आपण प्रश्न आहे ना. आता जो मुक्त आहे ना त्याचा तर विषय संपला. मुक्ताचा विषय संपला. चौकी याची ठाई आणि काहीच करणे नाही. मी तुम्हाला सुरुवातीला ते सांगून गेलो. मुक्ताचा विषय संपला. पण मुमुक्षुचं नेमकं काय? मुमुक्षु म्हणजे नेमकं काय? तर मुमुक्षु इच्छा करत असताना कशाची इच्छा करतो? तर मोक्षाची. मुमुक्षु त्याला म्हणावं की जो साधक अजूनही असणारा साधना करता करता तो साधनेच्या पैलतीला गेलेला नाही, म्हणजे अर्थात की तो साधक विडेकरी बाबा साधनावर रूढ आहे. जो साधक साधनेवर रूढ आहे त्याला असणारा मुमुक्षु म्हणावं. कारण अजूनही असणारा तो साधक असणारा साधना करतो आणि साधना करत 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 असताना तो परमात्म्याची इच्छा करतो, म्हणजे अर्थात की ना मोक्षाची इच्छा करतो, त्याला मुमुक्षु म्हणावं. आपण इच्छा करत असताना आपण संसाराची इच्छा करतो. आपण इच्छा करत असताना प्रत्येकाची इच्छा असणारी वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणातील भाव असणारे, अंतःकरण साधन चतुष्टय असणारे तुम्ही ते पाहत बसा. प्रत्येकाच्या अंतःकरणाचे भाव वेगळे आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणाचे भाव जरी वेगळे असले तरी मुमुक्षुच्या अंतःकरणाचे भाव असणारा परमात्माच आहे. परमात्म्याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काही सुद्धा नको. भगवंताच्या व्यतिरिक्त त्याला काही सुद्धा नको. मग आपल्या इच्छा करत असताना आपण संसारिक इच्छा करतो. संसारिकाच्या इच्छा असते नेमके असून तरी काय असणार तुम्हाला? वाढावे संतान, गुढी व्हावे, धन धान्य, ह्याच इच्छा असणाऱ्या संसारिकाच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त संसारिकाच्या इच्छा तरी दुसऱ्या काय आहेत? की घरामध्ये असणार अन्नधान्य वाढावं, संतान घरामध्ये व्हावं. परंतु साधनेवर जो रूढ, याच्यामध्ये एक वाक्य असं आठवलं, सांगतो तुम्हाला. पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर इथं घेऊन नका, ते सोडून द्या. कुठं? बाहेर घेऊन असणार व्यक्ती काय काय व्यक्ती साधनों से बड़ा नहीं होता. व्यक्ती साधनों से बड़ा नहीं होता, व्यक्ति साधना से बड़ा होता है. व्यक्ती साधनों से बड़ा नहीं होता. बंगला, गाडी वगैरे असं याच्यामुळे माणूस मोठा नाही. त्याच्या मागचे असणारे हप्ते पाहत बसा. त्याच्या मागचे हप्ते मग व्यक्ती मोठा कशाने होतो? तर व्यक्ती असणारा साधनेने मोठा होतो. साधना म्हणजे नेमकं काय? साधना म्हणजे असणारी सेवा. कारण शब्दाचे जेव्हा भावार्थ बदलले जातात, उदाहरणार्थ भक्ती प्रेम या शब्दाचा भावार्थ तुम्ही पाहून घ्या. प्रेम या शब्दाचा भावार्थ पाहून घ्या तुम्ही. प्रेम म्हणजे काय? प्रेम हल्ली असणारे प्रेम शब्दाला पार खालच्या स्तराला नेऊन ठेवले. आपण काय केले? प्रेम शब्दाला खालच्या स्तराला नेऊन ठेवले. परंतु बाबा तुमचा आधार घेऊन असताना दोन शब्दाचा आधार घेऊन मी याचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा हा उच्च लेवलचा प्रेम शब्द असताना आपण खालच्या स्तराला नेऊन ठेवलाय ना, या प्रेम शब्दाचा अर्थ असणारा अशा पद्धतीचा आहे की जेव्हा आपण प्रेम करत असताना एखाद्या वस्तूविषयी किंवा पदार्थाविषयी जेव्हा आपण प्रेम निर्माण करतो ना, तेव्हा त्याला मोह असं म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या पदार्थाविषयी आपण जेव्हा प्रेम उत्पन्न होतं ना, तेव्हा त्याला काय म्हणतात? मोह असं म्हणतात. आपण असणारं प्रेम आपलं जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी निर्माण होतं, जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी आपलं प्रेम निर्माण होतं, तेव्हा त्याला आसक्ती असं म्हणतात. आणि तेच प्रेम जेव्हा देवाविषयी
भगवंताविषयी संताविषयी निर्माण होतं ना, तेव्हा त्याच प्रेमाला भक्ती असं म्हणतात. हे प्रेम असताना जेव्हा देवाच्या ठिकाणी तुम्ही लावता तेव्हा त्याला असणारं भक्ती असं म्हणतात. म्हणून ती आपली भक्ती असणारी कशी आहे तर या मुमुक्षूची भक्ती असणारी पूर्ण अवस्थेला नाही गेली तर मुमुक्षू असणारा साधनेवर असताना अजूनही रूढ आहे. मग त्याची साधना करत असताना तुकोबाराय असणारे पुढे जाऊन हेच बोलतात, कारण तुकोबाराय असणारे त्यांच्या जीवनामध्ये साधनेवर रूढ असणारे तुकोबाराय आहेत. या अभंगामध्ये तुकोबाराय जेव्हा मुमुक्षूची अवस्था प्रतिपादन करतात, मुमुक्षूचा विषय असणारा सांगतात, परंतु तो मुमुक्षू नेमका कसा आहे तर तो मुमुक्षू असणारा साधनेवर रूढ आहे. म्हणजे तुकोबारायच्या अंतःकरणामधले जे भाव आहेत ना ते भाव साधनेवर रूढ असणारे आहेत. म्हणून तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये जगतामध्ये व्यवहारामध्ये फिरत असताना महाराज या संसारामध्ये भक्ती मार्गामध्ये जात असताना तुकोबाराय जिकडे तिकडे जातील ना, कुणीकडे जातील ना, इकडे येतील ना, तेव्हा तुकोबाराय असताना जो जो कुणी दिसेल जे जे कुणी दिसतील ना त्यांना तुकोबारायला हेच वाटायचं. काय वाटायचं? तुकोबारायला हेच वाटायचं. नेमकं काय वाटायचं तर उसावसं वाटायचं. अभंगाचं पहिलंच उसावेच हेच वाटे तुकोबारायला हेच वाटत होतं. काय वाटत होतं तुकोबारायला? उसावेशी हेची वाटे जे जे भेटे तयासी जे जे कुणी असणारे जाची जो हा ही हे तो तिथे जाची जे हा जो कोणी असणारा भेटेल ना तुकोबारायला तेव्हा तुकोबारायला असंच वाटायचं की याला विचारू का हो, याला विचारू का हो. उसावेशी हेची वाटे कारण का पुसावंसं वाटायचं? तुकोबारायला तुकोबारायच्या जीवनामध्ये असणारी चिंता निर्माण झाली होती. तुकोबारायला चिंता निर्माण झाली होती म्हणून तुकोबारायला पुसावंसं वाटायचं. वास्तविक जर विचार केला तुम्ही आम्ही असं आपण सर्वजण असणारे काय झालंय या जीवनामध्ये या व्यवहारामध्ये व्यवहार पाहत असताना संसार पाहत असताना आपण थोडेसे भरकटत गेलो. जे करायसाठी आलोय ना ते नेमकं करायला लागलं नाही, परंतु तुकोबारायच्या जीवनामध्ये तुकोबाराय ते करायला लागले म्हणून तुकोबारायला चिंता वाटायला लागली. म्हणून तुकोबाराय अहो एखादी गोष्ट असं म्हणतात आपल्याला जर दुःख झालं सोमदार महाराज आपल्याला जर दुःख झालं तर आपल्याला झालेलं दुःख वेशीला टांगावं. आपल्याला झालेलं दुःख वेशीला टांगावं. बाबा का टांगावं वेशीला? त्याचं कारण असं की त्या दुःखावर उपाय सांगणारा कोणीतरी भेटत असतो. त्या दुःखावर उपाय सांगणारा कुणीतरी भेटत असतो म्हणून आपल्याला झालेलं दुःख असतं वेशीला टांगावं. तसं तुकोबारायच्या जीवनामध्ये देव भेटीची इच्छा निर्माण झाल्यामुळे जो कोणी दिसेल ना त्याला विचारतात कोण गावी आहे सांगा कोण गावी आहे सांगा
जरी महाराज तुम्हाला धन्यवाद देतो की याच्यासाठी तुमच्या एका प्रमाणामुळे मला असणारे सलग 4 प्रमाण आठवले. तुमच्या एका प्रमाणामुळे मला 4 प्रमाण आठवले. तुकोबारेला पुसावंसं वाटतात, तुकोबारे पुसतात. चला पुढील विषय थांबून मागच्या विषयामध्ये असताना मी रममान होतो तो अशा पद्धतीचं तुकोबारेला पुसावंसं वाटतं म्हणून तुकोबारे असणारे पुसतात. काय पुसतात तर कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. विठ्ठल असणारा कोण्या गावाला आहे ते तुम्ही मला सांगा. बाबा सांगा ना, माऊली सांगा ना, माय बाप देव कुठे आहे, तो विठ्ठल कुठे आहे, कोणे गावी आहे सांगा. जर विचारत असताना जर तुम्हाला माहित असेल ना महाराज तर सांगा, निश्चित सांगा असणारा विठ्ठल कोण्या गावाला आहे. याच्यासाठी असताना मी काय होतो तर काकुलतीला येतो, नवे असताना पुढे बोलत असताना बाकीची चरण अशा पद्धतीची बोलतात की कुणी सांगा या गोविंदाची शुद्धी. होता वाहिला नपाला आता खांदी, कोठे जड आली ही देहबुद्धी, घावा आळवा करुणा कृपा निधी. हो कुणी सांगा या गोविंदाची शुद्धी. शुद्धी नाम पत्ता. जर तुम्हाला देवाचा पत्ता माहित असेल ना तर कुणीतरी सांगा असणारा देवाचा पत्ता सांगा. तो परमात्मा भेटेल का, तो परमात्मा नेमका राहतोय कुठे. नवे तुम्ही असणारा गौरणीमध्ये गोपिकांमध्ये चला, तिथं असणार ती गोपिका असणारी नवे ती मैया यशोदा मैया म्हणायला लागली. सांगा की कुणी सांगा माझा कृष्ण दाखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण दाखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण दाखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण दाखिला काय कुणीतरी सांगा. काय कोणीतरी सांगा की सांगा फक्त माझा परमात्मा. कुणीतरी सांगा या गोविंदाची शुद्धी म्हणजे गोविंदाचा पत्ता सांगा. कुणीतरी कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. सांगा कुणीतरी माझा कृष्ण देखील काय. कुणीतरी सांगा की सांगा. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की आपण ही आहे पतिया नाही वेज खत नाही वेजे जय श्री पंचील चावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. कोणीतरी सांगा प्रभू येणार आहे का, कुठे आहे. कुणीतरी सांगा. नवे पहिलं तो गे गाव कोकत आहे शकून गे माये सांगत आहे. सांगा. परंतु विचारलं असताना तू बरोबर आहे. जे कुणी दिसेल कावण्याला सुद्धा विचारतात. अहो कुणालाही जो दिसेल जी दिसेल जे दिसतील त्याला असणारे तुकोबारे विचारतात की बाबांनो मला असणारा देवाचा पत्ता सांगा. तो परमात्मा मला भेटेल काय. आणि देव भेटल्याचे गाव तुकोबार आहे. तुम्ही विचारताय पुसताय ही गोष्ट खरी आहे.
पण कशासाठी नेमकं अहो तुकोबाराय विचारतात, पण हे कशासाठी विचारतात तर तुकोबाराय विचारत असताना तुकोबारायचे भाव असणारे हेच होते. कशासाठी विचारतात तर त्याचा भाव अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितला. देव कौकाकारी नामाला देव कौकाकारी नामाला देव कौकाकारी नामाला देव काय पुसावंसं वाटतं तर हेच पुसावंसं वाटतं की देव कृपा करेल. माझ्यावर असणारा परमात्मा नारायण भगवान असणारा कृपा करेल काय आणि माझी लाज राखेल काय हेच तुकोबारायला वाटतं. कारण का विचार जर केला संसारामध्ये तर सर्वजण असणारे आपापल्या विषयामध्ये गुंतलेले आहेत. सर्वजण आपापल्या कामामध्ये गुंतलेले. भजनाला कोणाला वेळच राहिला नाही हो. तिकडे लांब लांब राहून असणारं दूर दूर जाऊन पुन्हा गावामध्ये येऊन राहण्यासाठी कोणाला वेळच राहिला नाही. पण जे येतात ना तर त्याचं असणारं भाग्य उदयन बहुजन्म समर्जितेन सतसंगम लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतकृत मोहमदान्धकारं नाशं यदा यतदोदेत विवेकः. काय बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एवढंच नव्हे तर पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. एकदा संतांचे चरण पावले रे पावले. एकदा संतांचे चरण मिळाले रे मिळाले की नेमकं होतंय काय तर आजी विठ्ठले माझे कोणी बहुत जन्माचे साखडे ओलाटले पुढे परब्रह्म सावळे. तुकोबारायला हेच वाटायचं की माझ्या जीवनामध्ये का माझं काही पाप आहे का म्हणून परमात्मा भेटत नाही का. आणि मग अचानक असणारा तो परमात्मा ओलाटले पुढे परब्रह्म सावळे. नाही महाराज भक्ती करण्यासाठी देवाचं नामस्मरण करण्यासाठी इथं सेवा करण्यासाठी असणारं पुण्यच लागतं. महाराजांनी जर पखवाज वाजवला आणि पखवाजाची जर कणिक काढली ना आणि पखवाज बॅगेमध्ये टाकलं पखवाज घेऊन जर महाराजांच्या ठिकाणावर स्थानावर जर गेले आणि एखाद्याला भल्या ग्रस्ताला म्हटलं की अरे मी टाळ उचलतो तू तेवढी कणिक उचल बरं का. तो म्हटलं मला मला आणि मला कणिक उचलायला सांगता तू कोण आहेस. सेवा करायला ही पुण्यच लागतं. सेवा करायला कारण सेवा करत असताना कुठं परंतु आपलं नेमकं झालं महाराज कसं आपण कीर्तनाला येतो भजनाला येतो वारीला जातो तीर्थयात्रेला जातो जत्रेला जातो यात्रेला जातो. जत्रा यात्रा हे सर्व समजून पण जात असताना आपल्याला एक प्रसंग असा आहे आपण इथं जे करायसाठी आलोत ना ते आपण नेमकं केलं पाहिजे. कारण का वास्तविक जर विचार केला तर नार भक्ती सुद्धा असं सांगतात विवेक चुडामणी असं सांगतात की दुर्लभम प्रेमय वैतात देवानानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रयः. ते मुमुक्षुचा असतात त्याचा श्लोक इथून पुढे पाहत असतात. आपण जे करायसाठी नरदेहानी दान लागले हाती
उत्तम सार उत्तम गती देवाची होईन इथं पाहून घ्या. देवाची होईन म्हणती ते होती तरी का चित्तीनं धरावा, तरी आपण चित्तामध्ये धरत नाही. आपलं नेमकं झालं कसं, एक वेळचा प्रसंग असा आहे. एकादशी असताना, एकादशी धरताना तुम्ही एकादशीचा उपवास 12 महिन्यामध्ये असणाऱ्या 26 एकादशी असतात. 28 किती असतात, 24 का, 12 महिन्यामध्ये असणाऱ्या 24 एकादशी असतात. सर्व संत मंडळी असणारी पंढरपूरला वारीला जायची, महिन्याच्या वारी. संत मंडळी ज्ञानोबा राय, तुकोबा राय, चोखोबा राय, सावता महाराज, गोरोबा काका, सैना महाराज, तसे त्यामध्ये आपले सैना महाराज निघाले वारीला. अरे वारीला निघाले, महिन्याची वारी. मजल दरमजल करत 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 पंढरपूरला पोहोचले. आता पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर ऐकताय ना तुम्ही, सैना महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपूरचा विधी काय आहे महाराज, चंद्रभागे स्नान, हरिकथा. पंढरपूरला गेलो म्हटल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान केलंच पाहिजे. जिस जगह पे लोह का दंड करा है उस तीर्थ का नाम लोह दंड तीर्थ होगा. ज्या जागेवर लोखंडाचं दांडकं करलं त्याला लोहदंड तीर्थ म्हणतात. ते पंढरपूरला पुण्यतिकरायच्या समोरासमोर जे आहे ना त्याला लोहदंड तीर्थ म्हणतात. जिस जगह पे चंद्रा भागा है उस तीर्थ का नाम चंद्रभागा होगा. ज्या जागेवर असताना चंद्र असा पळाला त्याला चंद्रभागा म्हणतात. वास्तविक तिचं नाव काय, भीमा. भीमा असणारी ती चंद्रभागा. पंढरपूरचा विधी चंद्रभागे स्नान. सैना महाराज पंढरपूरला गेले आणि चंद्रभागेमध्ये जात असताना चंद्रभागेमध्ये गेले, स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन तिथं लोहदंड तीर्थामध्ये स्नान केलं. जेव्हा पांडुरंगाकडे येत असताना वाळवंटामध्ये सैना महाराजाला एक दगड सापडला. दगड म्हणजे निशाण. दगड सापडला आणि सेना महाराजांनी तो दगड उचलला आणि टाकला शबरमध्ये. गेले सेना महाराज, पुढे गेले, रावळामध्ये गेले, पांडुरंगाचं दर्शन, आई साहेबांचं दर्शन. नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, छोटी काला, पौर्णिमेचा काला आणि काल्याच्या दिवशी काला झाला. सेना महाराज असणारे देवाकडे गेले. देवा, पांडुरंगा येतो बर का, येतो, आता झाली वारी. डबडबलेले डोळे सेना महाराजांची. आठवते दृश्य तिथलं, पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहेत, सेना महाराज समोर आहेत, तिथलं दृश्य आठवा. देवा येतो बर का, आता झाली वारी पूर्ण. मायबाप जावं लागतं घरी, काम धंदे पडलेले आहेत, संसार लावून दिलाय ना तू आमच्या माग, जावं लागतंय घरी. येतो बर का देवा. आणि येतो बर का म्हणता म्हणता सेना महाराज माग सरले आणि आई साहेबाकडे गेले. आई साहेबाचं दर्शन घेतलं. आई साहेब येतो बर का, येतो, आता झाली वारी, आता पुढच्या वारीला भेटू. आणि आई साहेबाचं दर्शन घेतलं सेना महाराजांनी. आई साहेबाचं दर्शन घेऊन सेना महाराज निघाले, आपल्या घरी गेले, मजल दरमजल करत. निघतात त्याच रात्री, त्याच दिवशी रात्रीच्या समयाला परमात्मा शेजवर आले. भगवान शेजेवर आल्याच्या नंतर रुक्माई आई साहेब देवाजवळ आल्या. आई साहेब देवाजवळ आल्या आणि आई साहेब देवाजवळ आल्याच्या नंतर देवाच्या चरणाशी बसल्या. पायी लक्ष्मीचे देवाच्या जवळ बसल्या आई साहेब आणि देवाला विचारतात, देवा कोण कोण आलं होतं वारीला. देवाला विचारल्याबरोबर देव महाराज सांगायला लागले ना, ज्ञानोबाराय आले, तुकोबाराय आले, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई, गोरोबा काका, सावता महाराज, सर्व संतांची नावं सांगितली. देवानी यादीच वाचून दाखवली आणि यादी वाचून दाखवल्याच्या नंतर तेवढ्यावर थांबले नाही. सर्व संतांची नावं सांगतात न सांगतात सेना महाराजाचं नावच नाही सांगितलं. जेव्हा सेना महाराजाचं नाव नाही सांगितलं तेव्हा रुक्माई आई साहेब बसलेल्या होत्या. म्हणतात, देवा अहो सर्वांची नावं सांगितली तुम्ही आणि सैनाचं नाव नाही सांगितलं. सैना महाराज वारीला आले होते ना आणि तुम्ही सैना हाजरीपटावर नावच नाही. देव म्हणायला लागले, रुक्माई सैना वारीला नव्हता आला. काय बोलता देवा. अहो सैना महाराज जाता वेळेस माझ्याजवळ आले,
देवाचं दर्शन घेतलं, डबडबल्या डोळ्याने मला म्हणायला लागले, आई साहेब येतो बर का, येतो बर का, आता पुढच्या वारीला भेटू. आणि सैना महाराज निघून गेले आणि तुम्ही म्हणता की सैना वारीलाच नव्हता आला. देव म्हटले, रुक्माई तू म्हणते सैना वारीला आला होता वारीला, पण खरं सांगतो सैना वारीला नव्हता आला. म्हटले मग? म्हटले सैना दगड न्यायला आला होता. सैना दगड न्यायला आला होता. रुक्माई आईसाहेबांच्या लक्षामध्ये आलं आणि आईसाहेब सैना महाराजांच्या स्वप्नामध्ये गेल्या. रातोरात सांगितलं, महाराज सर्व संतांची नावं सांगितली देवानी, परंतु वारीच्या हजेरीपटावर तुमचं नावच नाही. देवाचं म्हणणं आहे की सैना वारीला नव्हता आला, सैना दगड न्यायला आला. सैना महाराज झोपेतून खडबडून जागे झाले आणि जागी झालेले सैना महाराज या दगडामुळे, निशाण्यामुळे असणार वारी बुडली, निशाण्यामुळे वारी बुडली. सैना महाराजांनी तो दगड उचलला आणि पिशवीमध्ये टाकून ठेवला. आता पुढच्या वारीला घेऊन जायचं. महिनाभर सेवा केली आणि पुन्हा सैना महाराज निघाले. महाराज दर मजल मजल करत असणार वारीला. आणि वारीला निघाल्याच्या नंतर आठवा तिथलं पंढरपूर. पंढरपुरावर असताना जो दगडी पूल आहे ना, दगडी पूल, पहिली चंद्रभागा असणारी तुरुंब भरलेली असायची. चंद्रभागेवर असणारे तुरुंब पाणी भरलेलं त्या दगडी पुलावर सैना महाराज येतात न येतात शबनम मध्ये हात टाकला. तो निशाणा असताना तो दगड बाहेर काढला. रागाने लाल झालेले सैना महाराज, दगडामुळे वारी बुडली, दगडामुळे वारी बुडली. आणि चंद्रभागेच्या मधोमध असणाऱ्या त्या दगडी पुलावर आले. चंद्रभागा तुरुंब भरलेली होती. एकदा त्या निशाण्याकडे, एकदा त्या दगडाकडे पाहिलं, त्या दगडामुळे वारी बुडली आणि चिर दिशी फेकला. दप दिशी असणारा दगड वाजला पाणी. झालं बाबा मोकळं. दगडामुळे वारी बुडली होती. पुन्हा चंद्रभागे स्नान घेतली. तो हरिकथा, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चौथी पौर्णिमेचा काला. देवा येतो बर का आता? झाली आता वारी. आता येतो पुढच्या वारीला. पुन्हा भेटू मायबाप. येतो, जावं लागतं, संसाराचं बघावं लागतं, काम धंदे येतो, मुलं बाळ बायका पोर येतो बर का देवा. रुक्मिणी आईसाहेबाकडे आले. पुन्हा तेच सैना महाराज निघाले, घरी गेले. त्याच रात्री पुन्हा रुक्मिणी आईसाहेब देवाजवळ शेजेवर. देवा कोण कोण आलं होतं वारीला? आता पुन्हा देव गप्प बसावं. देवाने पुन्हा असताना सर्व संतांची नावं सांगितली आणि सर्व संतांची नावं सांगत असताना सैना महाराजांचं नावच नाही सांगितलं. महाराज बरोबर का? सैना महाराजांचं नावच नाही सांगितलं. रखमाई आईसाहेब म्हटल्या, देवा मागच्या वेळेस दगड नेल्यामुळे सैना महाराजांची वारी बुडली आणि आता कशामुळे बुडली? सैना महाराज आले होते, महाराज मला भेटले आणि मला भेटून महाराज गेले आणि तुम्ही म्हणता की सैना वारीलाच नव्हता आला. असं कुठं होणार आहे का? तेव्हा देव म्हटले, रखमाई सैना वारीला नव्हता आला वारीला. म्हटले मग? सैना दगड टाकायला आला, दगड फेकायला आला होता. म्हणजे सैना महाराजांची एकदाची वारी असणारी दगड नेल्यामुळे बुडली आणि एक वारी असणारी दगड टाकायला आल्यामुळे बुडली. आपण एकदाच जन्माच्या वारीला आलेले आहोत. मग आपण या वारीला नवे नवे आपण जर तीर्थयात्रेला गेलो तर काय करतो? घोंगड्यान, बांगड्यान, नातवाला खुळखुळान, मग परसादन, घोंगड्यात काय महाराज जे नाही भेटते असतात त्या पेटीमध्ये टाकतात आणि पेटीमध्ये टाकून टाकल्याच्या नंतर महाराज त्या पेटीची लागत नाही कधी. तिच्यावर एक जण असणार उभं राहतो. हे अनुभव असेल महाराज कुठेतरी त्याच्यावर एक जण, मग तू असताना वरून दाब आणि मग मी खाली त्याची कडी. इथपर्यंत महाराज आपण नेमकं ज्याच्यासाठी आलो ना, मला यातून भाव असा सांगायचा आहे, आपण जे करण्यासाठी आलो ना तेच केलं पाहिजे. तर तुकोबारे देवाच्या प्राप्तीसाठी आले होते म्हणून तुकोबाऱ्याला असणारी चिंता वाटत होती. म्हणून तुकोबारे असणारा जे कोणी दिसेल, जो कोणी दिसेल ना त्याला विचारत होते. काय विचारत होते? तर देव कृपा करील मज काय लाज राखेल? लाज राखेल का? याच्यावर एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. प्रसंग असा आहे, कौरव पांडवाच्या युद्धाच्या अगोदर, लवकर सांगतो वेळ धावता आहे, भगवान श्री कृष्ण परमात्मा असताना शिष्टाईसाठी गेले होते. कुणाकडे गेले होते शिष्टाईसाठी? भीष्मक राजाकडे, कौरवा बरोबर. कौरवाकडे शिष्टाईसाठी गेले आणि जात असताना परमात्मा निघाले, सजून निघाले. उद्धव जे असणारे देवाच्या सोबत होते. संपूर्ण नगर असताना सजवलेले की देव येणारे बातमी कळली होती.
देव येणारे ही बातमी कळली होती. नगर सजवलेलं होतं. परमात्मा जवळ आले तर ढोल ताशे नगारे असणारे सर्व घेऊन असणारी सर्व मंडळी सज्ज झाली होती. भगवंताचा रथ आला. तेवढ्यात विदुर काका असणारे विदुर काका आले आणि पाहतात, विचार करतात, संपूर्ण नगर सजवलेलं आहे. कशासाठी सजवलं, काय आहे नेमकं? आणि तेवढ्यात महाराज टप 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 घोड्याच्या टापा वाजायला लागल्यात. रथ असणारा परमात्म्याचा रथ आला आणि एवढी तुरुंब गर्दी भरली, एवढी गर्दी असणारी त्या ठिकाणी झाली. संपूर्ण नगर सजवलेलं होतं, लख्ख झालेलं होतं. दुमदुम्या वाजतात, नगारे, ढोल, ताशे, नवे ब्राह्मण देव बाप्पा असणारे वेद मंत्र उच्चार करतात. चौऱ्या डुलवणारे मंडळी चौऱ्या डुलवतात. भाट असणारी त्या देवाची स्तुती गातात. नवे अष्टदळ काढलेलं, संपूर्ण सजावट केलेली. आणि तेवढ्या गर्दीमध्ये असणारी परमात्मा जेव्हा आला ना, भगवान जेव्हा आलेत ना, तेव्हा असणार विदुर काका असणारे विचार करतात की एवढी गर्दी आहे, माझ्या भगवंतांनी एकदा मला पाहिला पाहिजे, माझ्या भगवंतांनी एकदा तरी माझ्याकडे बघायला पाहिजे. तर अहो, ज्यांना आजपर्यंत असणार प्रत्येकाने दाशीपुत्र 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 म्हणून हिनवलं ना, ते मला माझ्याकडे बघेल का परमात्मा? तो दाशीपुत्राचा माझा कलंक निघून गेल्यासारखं होईल. माझ्या भगवंताने माझ्याकडे पाहिलं तर. महाराज विदुर काका गर्दीमध्ये शिरले आणि जसे गर्दीमध्ये शिरले तसं लोक म्हणायला लागले, बाजूला व्हा, दासीपुत्र बाजूला हो, दासीपुत्र बाजूला हो. महाराज विदुर काका असणारे खजील झाले की एवढ्या समाज असताना मला समजलं दासीपुत्र 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 म्हणतात. तेवढ्यात असणार परमात्मा रथावर होता. रथावर असणारा भगवान असणारा भगवंताची नजर असणारी कुणाला तरी शोधत होती. कुणाला शोधत असावी? माझ्या भगवंताची नजर असणारी विदुर काकाला शोधत होती. पाहतात भगवंत पाहतात, इकडे नजर असणारी ढळवतात. नजर असणारी फिरत असताना अचानक एवढ्या तरुण गर्दीमध्ये भगवंताला असणारे विदुर काका दिसले. तर ज्यांना संपूर्ण नगर असणार दासीपुत्र 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 म्हणून हिंमत होत, त्या विदुरांना जेव्हा परमात्म्याने पाहिलं ना, तेव्हा आवाज दिला, काका थोडस इकडे या. मानेने खुणवलं परमात्म्याने, हाताने खुणवलं की काका थोडस इकडे या. आणि मग काय महाराज, विदुर काकाची छाती फुगली की देवानी बोलवलं. लोकांनी रस्ता सोडला, वाट सोडली. देवाच्या जवळ असणारे विदुर काका गेलेत आणि विदुर काका देवाच्या जवळ गेल्या बरोबर असणार जगाचा मालक विश्व नियंता परमात्मा, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्था पिले, गतिर्भृता प्रभू साक्षी निवास शरम सुरत प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजमव्ययम, उत्पत्ती स्थिती लय करणारा परमात्मा, नोवे वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, असा परमात्मा जगन्नियंता भगवान असणारा विदुर काकाला म्हणतात, काका अहो लय भूक लागली हो, लय भूक लागली, काहीतरी जेवायला बनवा ना, सांगा ना, काकीला सांगा ना, काहीतरी जेवायला, देव जेवायला येत आहेत म्हणून सांगा, मला खूप भूक लागली. अहो जगाचा मालक असणारा काकाला म्हटले आणि विदुर काका निघून गेले. तर तेव्हा समोर गेले तर शिष्टाईला तिथं मान्य झालं नाही आणि शेवटा तिथला तो प्रोग्राम संपल्याच्या नंतर, तिथलं कार्य संपल्याच्या नंतर देव रागावलेत आणि निघालेत वापस. तेव्हा दुर्योधन म्हणतो की देवा, अरे उपाशी गेल्यापेक्षा जेवून जा ना. देव म्हटले, दुर्योधना मला तुझ्याकडे जेवायचं नाही, मला तुझ्याकडे जेवायचं नाही. देवाला दुर्योधन म्हटले, देवा अरे पाहुण्याच्या निमित्तानं तर जेवून जा, नातलगाच्या निमित्ताने तर जेवून जा. 56 प्रकारचे भोग केलेले आहेत, 56 प्रकारची व्यंजनं आहेत, तेवढी तरी जेवून जा, एक घास तरी खाऊन जा. देव म्हटले, मला तुझा एक घास सुद्धा अन्न खायचं नाही. आणि देव रागावले आणि रागावल्याच्या नंतर देव म्हणाले की उद्धवा चल, चल विदुरा घर जावे, उद्धवने चल विदुरा घर जावे.
उद्धवजी चलो विदुरा घर जावे. 56 प्रकारचे भोग, 56 प्रकारचे देवी विदुराकडे जाणारे, माझ्या काकाकडे जाणारे, विदुर काकाकडे जाणारे. महाराज विचार करा ना, ज्याला जेव्हा संपूर्ण जगाने हिणवलं ना, तेव्हा त्याला देवानी जर आपलंसं केलं तर त्याच्या जीवनामधला काय आनंद असेल. त्याच्या जीवनामधलं त्याच्यासारखा आनंद, त्याच्यासारखं पुण्य असणार कोणाचंच नाही. संपूर्ण जग नारद श्रीमद भागवत महात्म्यामध्ये असणार, श्रीमद भागवत कथेच्या महात्म्यामध्ये असताना नारदांनी आपलं पूर्वचरित्र सांगत असताना नारदजी असणारे दाशीपुत्र होते. त्या दाशीपुत्राला संतांनी जवळ केलं. तेव्हा नारदजी सांगतात की मला इतका अभिमान वाटायला लागला की संपूर्ण गाव दासीपुत्र 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 म्हणून हिंमत होतं, तर मला देवानी संतांनी मला जवळ केलं. संतांनी जवळ केल्याच्या नंतर नारद महर्षीला हा आनंद वाटायला लागला, तर इथं विदुर काकाला देवानी जवळ केलं होतं. काय खाणार आहे त्या विदुराच्या घरी जाऊन? अरे काय आहे त्या विचारण्याकडे असणार विचारायला लागले दुर्योधन. दुर्योधन विचारतात काय खाणार आहे तिथे जाऊन? आणि काय खाणारे म्हटल्याच्या नंतर काही पण असू द्या, अरे तिथं देव म्हणतात बडे बडे मंदिर कोण काम होते. अरे काय तुमचे मोठमोठाले मंदिर. म्हणून तुम्हाला सांगू का, या जगतामध्ये बरेचसे लोक असे आहेत की त्यांना गरीब श्रीमंत म्हणतात. नाही कळत. मी जे तुम्हाला बोलू राहिलो तुम्हाला समजू राहिलं ना? मी जे जे तुम्हाला बोलू राहिलो समजतंय ना? नाहीतर तुम्ही म्हणायचं बुवा तर काही पण बोलू राहिला, बुवा काहीच तर नाही समजून राहिलं आम्हाला. वाशिम अमरावती हा तिकडे जावं लागतं ना, पलीकडे पण आम्ही जातो. तुम्ही आपल्या हिंगोलीवर किती आहे? 150 किलोमीटर आहे. कितीच आहे हे जितकं लांब आहे तितकं लांब किती आहे ते पुढे महाराष्ट्र फिरतो का? विदर्भ असणार पलीकडे महाराज. हा महाराज काय करायचंय नाही. आणि मग महाराज देव निघालेत बडे बडे मंदिर कोण काम केले. कारण गरीब श्रीमंत या शब्दाचा भावार्थ तुम्ही समजून घ्या. आणि परमात्मा निघालेत विदुर काकाच्या घरी जातात. विदुर काका आधीच गेले होते. अगं सुलभा, अगं सुलभा. सुलभा म्हणजे कोण महाराज? सुलभा देवी असणारी विदुर काकाच्या पत्नीचं नाव होतं. जी संसारासाठी सुलभ होती, नवे नवे ती भक्तीसाठी सुलभ होती, नवे नवे ती आपल्या पतीसाठी सुलभ होती. तिला सुलभा म्हणावं. तिचं नाव असणारं सुलभा देवी होतं. जिच्या डोक्यावर असणारा पदर, पतीचा आदर, आणि तिलाच म्हणावं खरं इंडियन मदर. महाराज पतीचा आदर असणारे. अगं सुलभा, देव जेवायला येणारे आहेत. सुलभा, सुलभा, अगं देव जेवायला येणारे. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक असणारा अगं देव जेवायला येणार आहेत आपल्या घरी. आणि मग महाराजला समजलं गेलं, रांगोळी काढल्या. आणि काय आणावं हो? विदुर काकाने असणार केळी आणल्या. आणि पुन्हा काहीतरी आणायला गेले तेव्हा तेवढे देव आले. आणि देव आल्याच्या नंतर देवाला बसवलं. बरचसा दृष्टांत असतात लांबी. देवाला बसवलं आणि देवाला खाण्यासाठी दिलं. जेव्हा सुलभा देवी काकी असणाऱ्या देवाला खायला देतात तेव्हा देवाला असणारा गाभा नाही खायला देत. मग काय देतात? तर देवाला असणारे केळी शिल्ली आणि चिलक्या असणारे साली असणारे देवाला खायला देतात. तेवढ्यात काका आले. अगं सुलभा, हे काय करतीस? अगं सुलभा, हे काय करतीस? देवाला असणारे साली खायला देतीस तू आणि तू गाभा खातेस. आणि मग महाराज काकीच्या हातात, सुलभा देवीच्या हातात जेव्हा विदुर काकांनी ती केळी घेतली, केळी सिलका काढला आणि गाभा देवाला खायला दिला आणि साली असणारी बाजूला टाकली, तेव्हा देवानी एक घास खाल्ला. आणि देव म्हणायला लागले, काका जे प्रेम असणार, जो गोडवा असणारा सालीमध्ये होता ना, तो गोडवा असणारा या गाभ्यामध्ये सुद्धा नाही. पण महाराज यातून भाव असा सांगायचा आहे की ज्याला संपूर्ण नगराने असणार दासीपुत्र दासीपुत्र म्हणून हिणवलं होतं ना, त्याची लाज कुणी राखली महाराज? तर जगाच्या नायकाने, जगाचा बाप असणारा, ज्याला दासीपुत्र लोक म्हणत होते ना, त्याच्या घरी जगाचा बाप गेला. काय लाज राखे. तुकोबारायला हेच वाटायला लागलं ना की देव माझ्यावर कृपा करेल का? विदुर काकावर देवाने कृपा केली आणि विदुर काकाच्या घरी असणारे देव गेले. महाराज देव माझ्यावर कृपा करेल का आणि माझी लाज राखेल का? याच्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये काय काय केलं तर अवघा असणारा, सर्वस्वाचा असणारा त्याग केला. अभंगाचं तिसरं. अवघियाचा विसर
याचा विसर झाला, हा राहिला उद्योग किंवा हाची राहिला उद्योग. अवघ म्हणजे काय? अवघ म्हणजे सर्वस्वाचा त्याग केला. कसा त्याग केला? या प्रमाणाला प्रमाण मी तुम्हाला 3 प्रमाण देतो. सदानाम घोष करू हरिकथा या अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. म्हणजे अग्निरूप झालो म्हणजे सर्वस्वाचा त्याग केला. बरं का? अग्निरूप झालो म्हणजे सर्वस्वाचा त्याग केला. अवघी याचा विसर झाला. अवघा म्हणजे सर्वस्वाचा विसर झाला. नलक हेमत तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूपपुरे लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया जाळोनी संसार. काय? जाळोनी संसार पैसलो अंगणी तुझे नाही मने मानसी. हे देवा, अरे संसार जाळला ना. महाराज, आज जो अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे ना, या अभंगाचं 3रं चरण असणार सर्वात पुढचं आहे. काय? सर्वात पुढचे कशा पद्धतीचं? तर बघा ना, नलके मध्ये तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूपपुरे लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया. इथं तुकोबारायनी जाळोनी संसार पैसलो अंगणी. म्हणजे तुकोबारायनी संसार जाळला आणि बसले कुठं? तर अंगणामध्ये. पण अंगणामध्ये बसल्याच्या नंतर तुकोबारायचं मन इकडे तिकडे जात असत तरी मन जात असत. म्हणून तुकोबारायनी एका अभंगामध्ये सांगितलंय महाराज, दृढ माझे मन हा येथे राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. देवा, दारामध्ये बसलोय, पण दारामध्ये बसल्याच्या नंतर माझं मन इकडं तिकडं तिकडे इकडे इकडे तिकडे पळत. म्हणून माझं मन काय कर? तर माझं मन असं बांधून ठेव. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. नवे नवे महाराज याच्याही पुढे जाऊन असणार तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात, अरे मन बांधून ठेवण्याची काय गरज आहे? मन बांधून ठेवायची गरजच नाही. मग काय केलं? तर अवघयाचा विसर झाला. काय? अवघी याचा विसर झाला. आणि काय राहिला आमच्या जीवनामध्ये? तर हा राहिला उद्योग. काय उद्योग राहिला? तो उद्योग असणार तुम्हाला सर्वांना सांगायचंय का? तो एकच उद्योग राहिला. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी असणार मधलं भजन असणार घ्यायचंय. तोच उद्योग, जो उद्योग असणार तुकोबाराच्या जीवनामध्ये राहिला, जो उद्योग तुकोबारांनी त्यांच्या जीवनामध्ये केला, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे नकळे दिवस की राती अंग लागणीशी ज्योती आनंद लहरीची गती वर्णुमी किती तया सुखा. जो उद्योग असणार तुकोबा. आता उद्योग म्हणजे काय महाराज? चौकदार दोन्ही बाजून इकडे पाहिजे इकडे पाहिजे. मी कधी झालो लहान. तुमच्याकडे बघून बोलतो बरं का, तुम्ही जर आपल्या भागातल्या अशा थोडी साथ तरी देसाल बरं का, म्हणजे बरं असते आपलं. उद्योग म्हणजे काय? अहो, जो असणारा उत्कर्ष करत जातो त्याला उद्योग म्हणतात. पण धंदा म्हणजे काय? अहो, जो धन देतो ना त्याला धंदा म्हणावं. जो धन देतो ना त्याला धंदा म्हणावं. म्हणून तुकोबाराच्या जीवनामध्ये एकच धंदा राहिला होता. काय? दिन रजनी हाची धंदा. मग तुकोबाराच्या जीवनामध्ये जो धंदा राहिला होता, तुकोबाराच्या जीवनामध्ये जो अवघा सर्व विसर केला आणि एकच धंदा जो राहिला, तो धंदा कुठला होता? कोणता होता? कशा पद्धतीचा होता? आणि काय धंदा होता? आणि कोणता धंदा तुकोबाराने केला? तो धंदा मी असताना तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. एकदा सर्वांनी मोठ्या अट्टहासाने त्या धंद्याकडे लक्ष द्या. जवळपास 1-1.25 तास झाले काहीतरी बोलतोय. मी कोणाला काहीच म्हटलं नाही. सुरुवातीला असं सुद्धा म्हटलं नाही की तुम्ही विठ्ठल विठ्ठल भजन करा किंवा काय करा, काहीच बोललो. माझं मी चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. जसा परमात्मा मती देतो, जशी बुद्धी देतो तशा पद्धतीची. परंतु काय करा, अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे बरं का. शेवटी तुमचं तुम्ही ठरवा. ज्यांना हात देत, ज्यांनी हात आपले सोबत आणले, घरी न ठेवता आपण आपले दोन्ही हात जी मंडळी सोबत घेऊन आले बरं का, जी मंडळी सोबत घेऊन आलेत ना, त्यांनी फक्त त्यांना एवढीच माझी एक विनंती. त्यांना फक्त माझी एवढीच विनंती की आपले जे हात आहेत ना महाराज, एक संत होते त्यांचे दोन्ही हात असणारे काटले होते. एक संत होते त्यांचे दोन्ही हात काटले होते. त्यांचं नाव सांगाल का तुम्ही?
कोण सांगाल का तुम्ही? कोण सांगाल का तुम्ही? गोरोबा काका. मग गोरोबा काकाचे दोन्ही छोटे हात असणारे जेव्हा विठ्ठल भजनामध्ये वाजल्या जातात तर त्या छोट्या हाताला काय फुटलं महाराज? हात आले, खांदे आले आणि मग टाळ्या वाजायला लागल्या. आता तुम्हाला टाळीचा प्रकारही सांगतो. आता काय असतं चिंतनाच्या बाहेरचा विषय, परंतु मी असणार चांगल्या मोठमोठ्या, कारण आम्ही गुरुवारींच्या मुखातून ऐकलेले ते तुम्हाला सांगतो. आता एका मिनिटात सगळं सांगतो असणार बरं का. ही टाळी हा हात असणार. मी काय शाळा काही जास्त शिकलेला नाही माणूस असणार बरं का. हा जेव्हा अशी टाळी वाजल्या जाते, टाळी होते, तेव्हा असणाऱ्या हाताच्या ज्या शिरा आहेत ना त्या असणाऱ्या चॉकअप होतात आणि त्या झाल्याच्या नंतर बीपी, शुगर, ब्लड प्रेशर असणार काय असं तर धाम कर्म मध्ये असं काही होत नाही. काय होतं? रक्तवाहिन्या असताना जोराने चालतात. नवे तुमच्या जीवनामध्ये दिवसभरात जर काही जर पाप घडलेला असेल तर संध्याकाळी रोज टाळी वाजून भजन करायचं. असं भजन करायचं का? इकडनं हा हात पुरून माईक असताना पुरून तुम्ही बसलेली एवढे मंडळी आणि माझ्या मुखातून निघणार विठ्ठल विठ्ठल भजन विठ्ठल असं म्हटलं की पापाचा भुगास काय झाला पाहिजे? भुगास झाला पाहिजे. नवे आपण वर हात टाळी करून जेव्हा वाजवतो बघा. आता महाराज मंडळी आपल्यावर येत नाही बरं का. आम्ही सांगितलं महाराज जेव्हा हे असं होतं, आपले पितर जेव्हा नरकात गेले आणि आपण जर खाली बसून जर टाळी वाजून वर टाळी हात करून जर भजन टाळीचं केलं, विठ्ठल विठ्ठल भजन केलं, देवाचं नामस्मरण केलं तर आपले जे पितर आहेत ना नरकामध्ये गेलेले त्या पितरांचा उद्धार होतो. म्हणून हात असणार वर करून टाळी वाजवायची असते. दुसरं असतं जेव्हा आपण शेवटी बरं का पुंडलिक हरिकर श्री ज्ञानदेव तुकाराम आणि मग शेवटी आपलं असं असतं तुकाराम तुकाराम तुका. असं नसते असते तुकाराम असं जेव्हा आपण करतो ना तेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण चालत असताना या पृथ्वी तलावावर चालत असताना आपल्या पायाने जेवढे जीव जंतू असणारे मरतील ते जीव जंतू असणारे बेल्याच्या नंतर त्याचं पातक आपल्याला लागू नये म्हणून उडी मारून भजन तुकाराम रामकृष्ण हरी तुकोबाराय भजन करत असताना नाचून भजन करत होते. कारण का? जे पायाखाली जे जीव जंतू गेले तर त्यांचा उद्धार होण्यासाठी. म्हणून ज्यांना जमल त्यांनी प्रत्येकाने हात वर करा. स्वयंपूजा मूर्त्या आहेत ना या दोन्ही मूर्त्या अशा पद्धतीच्या आहेत की अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः परशुरामश्च सप्तैतीन चिरंजीविनः. जे 7 चिरंजीव आहेत ना त्याच्यामध्ये माझ्या हनुमंतरायाचं नाव आहे. एक चिरंजीव असणारे हनुमंतराय आहेत आणि हनुमंतराय सुद्धा असणारे सतत देवाचं भजन करणारे. आणि जी दुसरी मूर्ती आहे ना तुकाराम नाम घेता कापे यम ही मूर्ती आहे ना सतत देवाचं भजन करणारे तुकोबाराय. अशा या हे दोन्ही असणारा परमात्मा भगवंताच्या या प्रांगणामध्ये ही कीर्तनाच्या सेवेचा योग आणि ही भूमी कशी तुम्हाला आज जाता जाता एका मिनिटामध्ये सांगून जातो. महाराज माझा आज परम भाग्य तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. काय झालं आता इथे लहान कोणी दिसत नाही चांगलं बरं का बऱ्यापैकी लहान. आता इथे एक मुलगी बसली होती मुक्ताबाई माझी छोटीशी होती ना आता. हा मी साधारणतः तिच्या एवढा असावा बरं का असं मला वाटतं. महाराज तुमच्यापेक्षा लहान होतो ते मध्ये महाराज त्यांच्या एवढा असावा असं किंवा ते छोटेवरचे बरं का तेवढा असताना माझी
माझे आजोबा, माझी आजी, माझी आई, माझे वडील, आम्हाला सर्वजण आता या विजेच्या प्रेरमध्ये असं दंडाला धरून आम्हाला कळतंय, म्हणजे आताही ते मला आठवतंय. आमच्या घराच्या समोर आमची एक बैठक आहे, अशी त्याला बैठकच म्हणतात ना आपण. हा असं समोर एक हॉल आहे, त्याच्यामध्ये दंडाला, ए पोरो उठा, चला पोथी ऐकायला. काय पोथी असली झोप यायची का नाही, असली झोप यायची तरी नेऊन बसवायची. आणि त्या पोथीमध्ये म्हणजे आजही आमच्या घरी चालू आहे. आता विजेच्या दिवशी त्याचा सोहळा आहे. कधीपासून चालू आहे माहिती नाही, आमच्याही जन्माच्या अगोदर पासून चालू असतो. 15 दिवस असताना तो ग्रंथ वाचला जातो. ए पोरो चला पोथीला, आणि मग पोथीला बसायचं, ते ग्रंथ ऐकायला बसायचं. आणि त्या ग्रंथामध्ये तेव्हा आम्ही ऐकत होतो, काय ऐकत होतो की तुकोबाराय असतात. मी काय काय दृष्टांत ऐकले ते सांगतो बरं का. तुकोबाराय मिरच्या विकायला जायचे आणि मीठ न्यायचे. महाराज हा एक दृष्टांत ऐकत होतो. पुन्हा ऐकत होतो तुकोबाराय असणारे काय झालं तर तुकोबारायच्या म्हशीत असणाऱ्या चोरांनी नेल्या, आणि मग महाराज चोरांनी म्हशी नेल्याच्या नंतर जिकडे तिकडे सापच निघायला लागला. कुठल्याही रस्त्याला जा सापच निघतात. आणि तुकोबाराय असणारे ज्वारीचं राखण करायला गेले. हे दृष्टांत ऐकलेली माझ्या अजूनही लक्षात आहे. तो ग्रंथ वाचन आमच्या घरी आजही चालू आहे. त्याचा विजेच्या दिवशी असणारा सोहळा होईल. पण हा मिरच्याचा दृष्टांत, आणि पुन्हा एक तुकोबाराय चाकणवरून तेल आणत होते, तो एक दृष्टांत ऐकलेला माझ्या अजूनही लक्षामध्ये आहे. आणि ज्या गावामध्ये तुकोबाराय मिरच्या विकायला येत होते त्या भूमीवर त्या ठिकाणी तुकोबारायच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे तीर्थक्षेत्र धुरुंबाडा, या तीर्थक्षेत्रावर सेवा करण्याचा योग माझ्यासारख्याला आला. हे माझं मी परम असणारं भाग्य समजतो. तुकोबाराय मिरच्या विकायला येत असताना बघा, केवळ मिरची खाऊ शकत नाही माणूस, ऐका समन्वय, केवळ मिरची खाऊ शकत नाही, त्याच्यासोबत मीठ लागतं, बरोबर. आणि केवळ फक्त आणि फक्त निखळ आणि निखळ मिठही खाऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपण शब्द वापरत असताना आम्हाला काय लागत नाही, काही नको, जशी चटणी भाकरी असली तरी जमते. हा ऐका ना, चटणी भाकरी असली तरी जमते. पण महाराज चटणी भाकरी असून नाही, माणूस त्याच्याही पुढे जाऊन बघा, म्हणजे त्याच्यापेक्षा साधा शब्द वापरत असताना आपण तुमचा शब्द काय, आम्ही मीठ भाकर खाऊ, काय आम्ही मीठ भाकर खाऊ, आम्हाला चटणी मीठ असतं तरी चालतं. त्याच्याविषयी म्हणजे हे तिन्ही शब्द प्रयोग त्याच्यामध्ये का, चटणी मीठ का, तर महाराज केवळ मीठ खाऊ शकत नाही, केवळ चटणी खाऊ शकत नाही. म्हणून तुकोबारायने व्यापार करत असताना चटणीचा आणि मिठाचा केला. तुकोबाराय शेवटच्या चरणाकडे वळत असताना जात असताना सांगतात की तुकोबारायला चिंता वाटायला लागली. तुका म्हणे चिंता वाटे का तुकोबारायला, तुकोबारायच्या जीवनामध्ये तुकोबारायने कशाची अपेक्षा केली, मोक्षाची. तुकोबाराय मोक्षाचं वर्णन करत असताना तुकोबारायला असताना महाराज थोडं पण नवे नवे तुकोबाराय बुद्धाच्या मार्गाने असणारं भविष्य पाहत असतात. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, काही एक खंडहील कर्म पारुषतील धर्माधर्म कासे आणि कैरवर्म म्हणून श्रम वाटत असेल. हा नवे नवे याचा शेवटचं चरण पहा, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. अशी चिंता असते तुकोबाराय सदा सर्व काळ करतात. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटेल सांगेसा. अरे देव तुमच्यावर कृपा करणार आहे असा सांगणारा कुणीतरी आम्हाला भेटेल का, कारण का तर तो परमात्मा इतका सुंदर आहे. बघा आपली परंपरा आहे सर्व, तरी पण जे मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ना, हे असणार संतांच्याच मुखामध्ये आहे म्हणून ते दाखवतो. म्हणून तो व्हिडिओवर असणारा परमात्मा कसा आहे, फक्त एका मिनिटाच्या आत सांगतो. तो परमात्मा उंचच्या उंच परमात्मा असताना, विटेवर उभा असणारा परमात्मा, समचरण असणारा परमात्मा, त्याची लवचिक असणारी कमर, नवे नवे त्रिवेणी युक्त असणारं माझ्या भगवंताचं उदर, त्यावर सखोल असणारी माझ्या भगवंताची नाभी, विस्तीर्ण स्वरूपाचं माझ्या भगवंताचं वक्षस्थळ, त्यावर भृगु ब्राह्मणाने मारलेला लाठीचा ठसा देवाने अजूनही जपून ठेवलेला आहे. अतिशय उंच असणारी भगवंताचा कंठ, अतिशय मनमोहक असणारी माझ्या भगवंताची दाढी, नवे नवे लाल गुंद असणारे माझ्या भगवंताचे ओठ, त्यामध्ये रत्नाची जणू काय ओठ ठेवले असे माझ्या भगवंताचे दात आहेत. दिव्य सफरचंदासारखे कपोल म्हणजे माझ्या भगवंताचे गाल आहेत. मोठ मोठाले असणारे माझ्या भगवंताचे कान, त्याच्यामध्ये मकर आकार कुंडले धारण केलेले आहेत. धनुष्य आकृती माझ्या भगवंताच्या भुया आहेत. काळे शार पाणीदार असणारे माझ्या भगवंताचे डोळे आहेत. उंचच्या उंच माझ्या भगवंताचं कपाळ, त्यावर मलियागिरी चंदनाचा लावलेला लेप, त्याच्या मध्य ठिकाणी असणारा केशराचा तिलक, लांब सडक अशा माझ्या भगवंताचे घुगराले असणारे बाल, त्यावर मोर मुकुट धारण केलेला जरीचा टोप असणारा माझ्या भगवंतांनी घातलेला आहे. आणि त्याच्यावर मोर मुकुट धारण केलेला आहे. हे रूप असणार सदैव संत
संत मंडळी त्यांच्या ध्यानामध्ये आणतात तेच रूप असणार तुम्ही सदैव तुमच्या आमच्या ध्यानामध्ये आणा। जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। कान में कुंडल साजे, सिर मोर मुकुट विराजे, सखिया पगली होती है जब होठों पे बंसी बाजे। ये चंदा है सावरा, तारे है ग्वाल वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। या परमात्मा हा असा सुंदर परमात्मा आम्हाला भेटतोय का नाही याची चिंता तुकोबारायला वाटायला लागली। तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटेल सांगे साथ ज्ञानेश्वर। आम्ही